राज्यामध्ये पुढील 2 दिवस मुसळधार पाऊस हा कायम राहणार आहे। हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी या संदर्भातली माहिती दिली। उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटाच्या क्षेत्रामध्ये सर्वदूर असाच पाऊस राहील। काही भागामध्ये कमी वेळामध्ये जास्त पाऊस असंही दृश्य बघायला मिळू शकतं। पालघर पासून रत्नागिरी, नाशिक पासून साताऱ्यापर्यंत जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बंगालच्या उपसागरावर तयार झालेलं तीव्र कमी दाबाचं क्षेत्र म्हणजे डिप्रेशन सध्या झारखंडवर सक्रिय आहे आणि पुढील 24 तासांमध्ये हे क्षेत्र वायव्येकडे सरकून पूर्व मध्य प्रदेशपर्यंत येण्याचा अंदाज आहे। दुसऱ्या बाजूला पश्चिम किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा म्हणजे ऑफशोर ट्रफ सुद्धा सक्रिय आहे आणि याच्या जोडीला कोकणाच्या लगत अरबी समुद्रावर एक चक्रीय स्थिती सुद्धा आहे। या तिन्ही गोष्टींच्या संयोगामुळे सध्या उत्तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट क्षेत्रामध्ये सर्वदूर पाऊस होतोय आणि काही भागांमध्ये कमी वेळामध्ये जास्त पावसाच्या पण घटना घडलेल्या आहेत। ही स्थिती पुढील 2 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पालघर पासून रत्नागिरीपर्यंत आणि नाशिक पासून ते साताऱ्यापर्यंत अनेक ठिकाणी कमी वेळामध्ये जास्त पावसाच्या घटना घडू शकतात।